हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 7. ज्ञानविज्ञान योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 7. श्लोक क्रमांक 18. उदाराः सर्वे एव एते ज्ञानी तू आत्मा एव मे मतम् आस्थितः सहा हि युक्तात्मा माम एव अनुत्तमाम गतिम. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 19. बहुनाम जन्मनाम अन्ते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवः सर्वम् इति सहा महात्मा सुदुर्लभः. हे सर्वच आपापल्या परी श्रेष्ठ आहेत, परंतु माझ्या मते ज्ञानी हा खरा आत्मरूप आहे, कारण तो अतिउत्तम गतीने माझ्यातच स्थित आणि युक्त आहे. पुष्कळ जन्म झाल्यावर शेवटी येथे सर्व काही भगवंत श्रीच आहेत असे ज्ञानाने जाणून मला शरण येणारा महात्मा मिळणे अति दुर्लभ आहे. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी असे जे 4 प्रकारचे भक्त भगवंत श्रींनी सांगितले ते आपापल्या परी सर्व श्रेष्ठ आहेत. हे सर्वच आपापल्या कारणाने भगवंत श्रींची भक्ती करत असतात. त्यातील तिघांचा हेतू हा काहीतरी लभ्यांश मिळवण्याचा असतो. तरीही एक गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे की त्यासाठी अयोगिक, अवैद्य, अधर्माचा, अन्याय किंवा असेच काहीतरी मार्ग आचरण्यापेक्षा हे तिन्ही भक्त भगवंत श्रींना शरण जातात हेही नसे थोडके. हेही एका परीने कौतुकच करण्यासारखे आहे. निदान त्यांचे तोंड भगवंत श्रींकडे तरी आहे, अगदीच विरुद्ध दिशेला नाही. ते भगवंत श्री सन्मुख आहेत. जास्त वेळ लागेल, परंतु धीम्या गतीने का होईना ते हळूहळू जरी चालले तरी त्यांचे पाऊल भगवंत श्रींच्या जवळ गेलेले असेल, तेव्हा अशा भक्तांचा भगवंत श्री स्वीकार करतात. शेवटचा ज्ञानी भक्त हा भगवंत श्रींवर प्रेम करणारा आहे. त्याने भगवंत श्रींची सर्वोत्तम एकमेव सत्ता जाणलेली असते. हा असा भगवंत श्रींना प्रिय आहे. त्याला कसलीही अभिलाषा नाही. तो निव्वळ भगवंत श्रींची भक्ती करायची म्हणून भक्ती करतो. त्याला भगवंत श्रींकडून कसलीही अपेक्षा नाही. पूर्ण निरपेक्ष, पूर्ण निष्काम भावनेने तो भगवंत श्रींची सेवा करत असतो. तो सदा सर्वदा भगवंत श्रींच्यातच समर्पण झालेला असतो. केवळ देह जिवंत आहे म्हणूनच त्याला भगवंत श्रींपेक्षा निराळे अस्तित्व आहे असे म्हणायचे. त्याच्याकडून तो भगवंत श्रींच्यात केव्हाच विलीन झालेला असतो. यास्तव भगवंत श्री म्हणत आहेत की त्यांच्या मते ज्ञानी हा खरा आत्मरूप आहे, कारण तो अतिउत्तम गतीने त्यांच्यातच स्थित आणि युक्त आहे. भगवंत श्रींना जाणणे म्हणजे स्वतः भगवंत श्रीच होऊन जावे लागते. असे होणे महादुर्लभ आहे. काही लभ्यांश व्हावा म्हणून भगवंत श्रींची प्रार्थना, उपासना करणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. परंतु कसलीही अपेक्षा नसताना भगवंत श्रींची उपासना करणे ही खरी भक्ती आहे. ही भक्तीसाठी केलेली भक्ती आहे. कारण असा भक्त भगवंत श्रींना सांगतो, भगवंता, जसा पाठविला होतास तसाच परत आलो आहे. तेथे तू दिलेल्या वस्तू वापरल्या. तुझ्या कृपेने जीवन समृद्ध केले. वापरायला घेतलेल्या वस्तू तेथेच ठेवून आलो आहे. येताना बरोबर कसलीही अपेक्षा, इच्छा घेऊन आलो नाही, कारण जे मिळाले ते पूर्ण तृप्त करणारे होते. आता तुझ्या सेवेला येथे काय करायचे ते तूच ठरव. मी केवळ तुझ्या हुकमाचा गुलाम आहे. भगवंत श्री सांगत आहेत की असा माझ्यातच एकचित्त झालेला भक्त मिळणे फार दुर्मिळ आहे. सदा माझ्यातच युक्त असलेला भक्त हा खरा महात्मा आहे. कारण असा भक्त आता भक्त नसतोच, तो आत्ममय झालेला असतो. मानवी योनी ही शेवटची योनी आहे. याच योनीत आत्मउद्धार होऊ शकतो. भगवंत श्रींची ओळख व्हावी यासाठीच मानवाला इतर योनींपेक्षा
असाधारण बुद्धी दिलेली आहे. हे ओळखून जो भगवंत श्रींना शरण जातो आणि आपला आत्मउद्धार करून घेतो, तो भक्त भगवंत श्रींना प्रिय आहे. हरिओम.